यांना दोघांना करायचंय नाश्ता. मला पण करायचं आहे आणि मला पण करायचंय नाश्ता. तर आता नाश्त्याला थांबलो आम्ही. खूप प्रयत्नानंतर आम्हाला हे भेटलंय चाट सेंटर आणि इथं सगळं आहे म्हणजे नाश्त्याला जसं रोहितला पाहिजे होतं तसं. काय खायचंय? काय खायचं पहिलं ऐक ना, एक पाणीपुरी घे पहिले तू, बघ कशी लागते कशी नाही. ठीक आहे चालतंय. हा ट्रायल माणूस आपल्याकडे ही फक्त खाणार आहे. साक्षी जण माझा टॉप सेम आहे. पोहोचलो आम्ही फक्त 30 किलोमीटर फक्त. आता जाऊन ना निवांत गाडी. कसं आहे पेट पूजा झाली मस्त आहे ना साक्षी. रोहितचा बर्थडे आहे पण आम्ही केक घ्यायला आलो आणि ही बघा स्वतःच खात बसली केक. आता आमचा केक पॅक होतोय. रोहित केक झालाय फायनल आणि चला निघायचं आता. तर विषय असा झाला की रोहितचा बड्डे होता 2 तारखेला. पण 2 तारखेला त्याला इकडे यायला जमलं नाही पुण्यामध्ये आणि तो त्याच्या मम्मी पप्पाच्या इकडेच होता, गावी होता. तर त्याच्यामुळे म्हटलं आता जर आम्ही भेटलो आहे तर त्याचा बड्डे सेलिब्रेट करावा. त्याच्यामुळे आम्ही केक घेतला आहे. तिकडे गेल्यावर केक वगैरे कापू म्हणजे बघतालच ब्लॉगमध्ये. सो चला आता बोलते. मी गाडीत बसलो डायरेक्ट. रोहितला माहीत नाही पण आता त्याला कळलं. एवढ्या वेळ त्याला माहीत नव्हतं पण आता कळून गेलं त्याला. फायनली आम्ही पोचलो आहे माथेरानला आणि पोचल्या इतकं पाऊस येतो की मी गाडीतून उतरला नाही. दोघं बघा कसे थांबले ते, भिजत नाही ते. इथे थांबले ते. तर डिक्कीचं उघडलंय ना दरवाजा असं वरती, तर तिथे थांबले ते. तुम्हाला दाखवते पाऊस किती येतो. हे बघा फुल पाऊस यायला लागला आणि मी आतमध्ये बसले येऊन. हे बघा आणि इथे दिसते तुम्हाला हे वाले तिथे सगळे घोडे वगैरे जायला वरती जायला माथेरानच्या तिथं हिल स्टेशनला वरती जायला. वगैरे असेल ना तुमचं काका. अच्छा हे बघा आम्ही केक घेऊन चाललोय ना. तर हे बोलतात आहे की काय म्हणतात त्याला, माकडं आहेत ते केक लपून ठेवा नाही तर गायब होईल आपला केक. ह्याचाच बर्थडे नाही, ज्याच्या हातात केक दिलाय बघा. काय करायचं आता आमच्या हातात तर बघा काय जॅकेट आहे, लाईफ जॅकेट. पावसापासून संरक्षण. आता बघा प्रतीकचा लुक दाखवते मी तुम्हाला. तेच ना रेनकोट घेतलेत आम्ही 100 रुपीजला भेटले रेनकोट. बघा असे रेनकोट हे काकाने घातले तसे. आलोय फायनली माथेरानला आणि लोकेशन एवढं भारी नक्की काय सांगू. आता मी तुम्हाला दाखवते पुढे गेल्यावरती. सध्या तरी आम्हाला रूम पाहिजे एक जिथे आम्ही सामान ठेवल. आणि हे बघा हा बोर्ड मी खूप व्हिडिओमध्ये बघितलेला आय लव माथेरानचा. हे बघा हे बघा माकडे ह्याच्याकडे केक आहे ना तर सगळेजण ना केक घेऊ हे करून त्याच्या अंगावर यायला लागले. तुमचं काम नाही ते बघा त्याच्याकडनं घे. साक्षी त्या अंगावर येतात डायरेक्ट. अरे मी तर घाबरते बघा किती छोटे आहे मला. डब्बा घेते ते काय नाही बाबा माझ्याकडे ते एक बॅग आहे फक्त आणि ह्यात पण तुला काय नाही भेटणार खायला. तू कुत्रा आलं सोनू कुत्रा. अय शप्पथ तिथे तर टोळी आहे सगळी. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तिथे 2 पोरी आहेत बघा कशा हसतात आम्हाला. इथं बघा ही पण आली आम्हाला बघायला. अय शप्पथ सोनू तिथं बघ सोनू. ऑइला दिसतंय काय बघा काय करतंय. हे ते उवा काढतंय. ते उवा काढतंय ते डोक्यातल्या. साक्षी तू जा साक्षी बघा इकडं एक पण नाही पण जा तरी तू. त्यांनी आपलं बेटा मेरे पास कुछ नहीं बेटा. सांगा होईला सांगा ना कशी दिसते. रेनकोट घेतलाय मी हावाला 100 रुपीजला दिला आम्हाला बघा हा रेनकोट. फसवलं. सो आता आम्ही रूम बुक केली आहे. रूमची एक तुम्हाला झलक दाखवते. रूम खूप भारी आहे. हा आल्यावर दाखवते. पहिलं तर गाईज आम्हाला प्रत्येक ब्लॉग चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर पाहिलं चालू केलं आतापर्यंत तर सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये. आम्ही रूम वगैरे बुक केलाय राहायला आलोय. एटीएम मधनं पहिले पैसे काढून तुम्हाला लोकेशन दाखवते एकदम मस्तपैकी कसं काय असतं कसं कसं आमचा खर्च झालाय सगळं सांगू तुम्हाला. माथेरानचं व्हिडिओ आपण थोड्या वेळाने लय फटाफटा बोललो मी. तर आम्ही कसे केले आदल्या दिवशीच आलेलो आहे इथं माथेरानमध्ये स्टे करणार म्हणजे सकाळी फिरणार मग निघणार. कसं घाई काय आलं ना
काय होत नाही. मग ट्रॅव्हलला 4 तास जातात आपल्याला पुण्यावर न्यायचं म्हणल्यावर. त्यामुळे आता मी राहणार, उद्या सकाळी जाणार. तर बघू आपण कसं काय होते कसं नाही होत ते. तर चला आता माकडं मागं लागल्यात. हे बघा हे बघा हे बघा, पायल पळून पाय लागली. हे बघा हे बघा, आमचं रूम इकडं आहे, तिकडं पळून गेली पाय. मी वरती नाही बघणार आता प्लीज. हे बघा कसं आहे बारकं पिल्लू. ते बघ कसं उभं राहिले. त्या हातात काहीतरी बघितलं ना. ही बघ सरळ चालली. चला खायला बघितलं त्यांनी माकडांनी. हा त्यात भजी होती. आणि हा आमची रूम दाखवते तुम्हाला की एवढी भारी रूम आहे खरंच. चला आम्ही सिंगल बेडची घेतली आहे कारण की आहे ना फक्त स्टे करायचं आहे. हा फक्त आम्हाला स्टे करायचं आहे आणि आंघोळ वगैरे तेवढाच विषय. कारण की आम्हाला काही रूमवरच नाही राहायचंय, आम्हाला बाहेर फिरायचंय म्हणून आज साठीच आम्ही रूम बुक केली. आणि तर हे बघा असं रूम आहे इथं. एवढी मोठी रूम आहे 5x मध्ये दाखवा. हा इथे दोघं झोपतील. ते आम्हाला एक अलग मॅट सांगणार आहे, त्यावर आम्ही रोहित मी झोपणार आहे. तर इथून बघा सीन तुम्हाला दाखवतो आम्ही किती वर आहे उंचीवर. हे बघा तुम्हाला हे समोर बरोबर डोंगर डोंगर, ते डोंगराची लेवल नाही आम्ही वरती. सीन काय दिसतंय इथून कडक. बघ ना अर्ध्या डोंगरावरती आहे ना. आता असं आता वाजले तर फक्त 5 म्हणजे इव्हिनिंगचे 5 वाजले. 5:30 झाले. हा तेच 5:30 वगैरे. पण असं वाटतंय ना की खूप असा अंधार व्हायला लागला आताच. म्हणजे धुके आहेत ह्या हे टाइम. असे सरळ लाईन डोंगराची, ही धुकामध्ये गेली, धुक्यामध्ये सगळी एवढ्या हाईटच्या लेवल आहे. तिथं बघा खाली तुम्ही सगळं. मग धबधबा कुठे गेला फोकस. हा हे बघा धबधबा धबधबा. आपण कसं ऐक ना, आपण कसं सकाळी 6ला किंवा 5ला धुके बघतो, सेम तसं वाटतं मला. असं वाटतंय ना किती खोल आहे ते पण बघ. इथून खोल खूप आहे. आम्ही घाट चढताना पण अशी आमची गाडी अशी वरती होती. अशी होती वरती लिटरली अशी. असा घाट होता. आज मला रेस्ट करावं कारण ट्रॅव्हल करून परत फिरणं चालू जमणार नाही. त्यामुळे म्हटलं थोडं आता रेस्ट करावं, थोडं एन्जॉय करावं मग जावं. तर आता थोडाफार दाखवतो तुम्ही एन्जॉय. संध्याकाळी जाऊ आम्ही मार्केटमध्ये, त्यानंतर डायरेक्ट आपण उद्या सकाळी भेटू. तर काय काय प्लॅन आहे काय माहिती. तर दाखवतो तुम्हाला. चला कशी माझ्या डान्सवर कमेंट. साक्षी रील करते. बहिणीला घरी घेऊन जाईल. घेऊन जाऊ घरी. मी घरी जाऊ. नाही बाई डिवोर्स नको मला. तर गाईज आता आम्ही काय केलं, आल्या तर बाहेर गेलो नाही फिरायला. कारण की आम्ही इथं आलो 4 वाजता म्हणजे 5 वाजेपर्यंत. तर आम्ही रूम वगैरे म्हणजे बुक वगैरे करून टाइमपासच करत होतो. तर विषय असा झालाय की आता वाजले ते 8 आणि आता आम्ही जाणार आहे डिनरसाठी बाहेर. विचार केला की इथंच ऑर्डर करावं पण नको म्हटलं. आज आपण आलोय तर नुसतं रूममध्ये बसून काय जेवायचं आहे, त्याच्यामुळं आम्ही जातो आता बाहेर जेवायला. जेवण करतो बाहेर जाऊन. चला तुम्हाला दाखवते की हिल स्टेशनला आता माथेरानला रात्रीचं कसं वाटतं. कारण की मी पण नाही बघितलं अजून, बाहेर गेलोच नाही ना आम्ही. तर चला. आता किती वाजले ते? 8 वाजले ते. आणि तुम्हाला दिसत नसेल पण रोडवरती ना अक्षरशः धुकं आहे. धुकं असला माहोल झालाय ना कडक इथला खरंच एक नंबर. आणि सगळे कपल लोक वगैरे नाही सुटलेत. इथं आम्हीच फॅमिली आलोय. सगळे कपल आलेत. हे बघा धुकं वगैरे बघा सगळं चालू आहे. पण 10 वाजता बंद होणार आहे. 10 वाजता सगळं बंद होतं. 10 वाजेपर्यंत चालू असतं सगळं. व्हेज नॉनव्हेज. मित्रांनो तुम्हाला दिसतंय का काय समोर काय असलं धुकं आहे ना. बापरे हा ना बाई कसं वाटतंय. हे बघा दुकान असे. इथं लाईट आहे म्हणून असं वेगळं वाटतंय. पण ह्या साईडला बघितलं ना हे बघा असं वाटतंय की नाही का हॉरर सीन मध्ये आलोय आपण नाही का असं रात्रीचं. व्लॉग मध्ये पण दिसतो तुम्ही. व्लॉग मध्ये पण बघा आता तुम्ही.
शॉपिंगला आलो होतो इथं. तर आता तिथून आम्ही जाणार जेवायला. बाहेर भूक लागली, पाऊस यायला लागला खूप. पाऊस काय थांबा ना अजिबात. खूप म्हणजे खूप पाऊस यायला लागला. पाच मिनटच पाऊस थांबतो की पाऊस येते पाऊस. त्यामुळं बघू आपण काय होतंय. तर आम्ही जेवून वगैरे आलेलो आहे. जेवताना वगैरे तुम्हाला काही दाखवलं नाही. संध्याकाळी तुम्ही बघितलं असेल व्ह्यू असतील, थोडंफार दाखवलं असं काही. तर तिथं सबस्क्रायबर भेटले आम्हाला. त्याने आम्हाला सकाळीच ओळखलं होतं आणि चुकूनच शॉपिंगला आम्ही त्यांच्या शॉपमध्ये गेलो पाहिला, बॅग बघायची होती म्हणून. मग ते बोलले हे तुम्ही चेन असं तसं. मग तुम्ही बघितलं असाल सेक्शन काय आला, फोटो सेक्शन. जास्त मी घेत नाही कधी ते आम्ही बाहेर गेल्यावर. खूप वेळा अशा गोष्टी करतात. आता कॅमेरा चालू होता म्हणून फुटेज घेऊन टाकली. तर जेवण वगैरे आलेलं आहे. जेवण वगैरे झालेलं आहे आता आमचं. आता आपण भाऊचा बड्डे करू. रोहित भाऊंचा 2 तारखेला बड्डे होता भाऊचा. तो आला उशिरा कारण त्याच्या घरी पण सेलिब्रेशन सगळं होतं. तर आता मी इथं सेलिब्रेट करतो बड्डे. हे बघा, ही पायल कांबळे, तिची बहीण साक्षी राऊत आणि शिंदे पाटील. तर हे बघा केक आहे भाऊंसाठी. तर आपण छोटासा सेलिब्रेशन करणार आहे एकदम. चला देखील त्याला कट करायला. फुकायला काय नाही आणलंय ना, हे बघ. हे शोधत होते, खाली पडलं होतं. पायल रेडी राहा. 3, 2, 1 स्टार्ट. हॅपी बर्थडे. फुक की पहिलं. हॅपी बर्थडे टू यू. तिकडं पायल टाक म्हणलं, सगळं केक वर येईल. वाह क्या सीन है. ऐका हिचं बघ कसं करते. बघा बघ, स्प्रे मारून केक वरून थांबली. आणि इकडं डोळ्यात टाकशील तो स्प्रे केलता. अरे वा वा वा. बरोबर आर बनवले. कोणत्या शाळेत होती? आर झालाय का पी झालाय. मला आरचा करून दांडा मोठा. हा हे बघ आर बरोबर. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तो तुम्ही आता ए वाटतोय पण तुम्ही आर समजून घ्या. ए वाटतोय तो. हॅपी बर्थडे. केक कट केला का पूर्ण? कर की कट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे माझ्या भावा. हॅपी बर्थडे टू याच्या भावा. सगळं उडवलं. एक मला. चला खूप लेट झालंय. आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो होतो जरा. ते पण झोपले सगळे. आणि ओके ठीक आहे. पण गुड नाईट गाईज. भेटूयात सकाळी. खूप डेंजर अवतार नाही भेटले तरी पण चालेल. गुड मॉर्निंग गाईज. माझा आवाज तुम्हाला येते का नाही? मी खूप लाऊडली बोलतीये. आणि आता वाजले ते सकाळचे 9. आम्ही उठलो होतो 7 वाजता. पण 7 वाजता उठून आम्ही काय केलं नाही. म्हणजे असं फिरायला नाही गेलो बाहेर. कारण की पाऊस दाखवते तुम्हाला किती पाऊस पडतो इकडे. आणि प्रतीक बघा, प्रतीकला सांगितलं अरे चेंज कर कपडे चेंज कर. नाहीच बोलतोय, नाहीच करणार मी. रात्रपासून पाऊस पडतो. तो बोलतोय की आता जाऊन भिजणारच आहे आपण, तर कपडे काय चेंज करायचे आता. चेंजच नाही करत आहे. मी तर कपडे वगैरे चेंज करून झाले, रेडी आहे बघा. आणि तुम्हाला पाऊस दाखवत होता किती पाऊस पडतोय. ढग आहेत ना, धुक्यांमुळे दिसत पण नाहीये. डोंगर दिसत नाही धुक्यांमुळे. सॉरी. हे बघा दिसतंय का इथं माग, ह्याच्या माग डोंगर आहे. पण आता धुके आलेत ना त्याच्यामुळे दिसत नाही. आणि पाऊस बघा किती आहे. हे बघा. ये देखो ये कौन है. ये देखो मेरा भाई कैसे दिख रहा है. बुजगावना जैसे दिख रहा है. बुजगावना. 2 बुजगावणी आहे. तेच की. मी तर नाही घातला बाबा रेनकोट. साक्षीने पण घातला होता पण तिने पण काढला. चला आता आम्ही चाललोय सगळे फायनली नाश्ता वगैरे करून फिरायला. लोकेशन दाखवतो तुम्हाला मस्तपैकी. पकड ना 1 मिनिट. हे टॉप घेऊन चालू सगळ्यात. दिसतंय का टॉप. हे बघा टॉप घेऊन. क्या बोली तू. क्या बोली रे. खंडाळा पॉइंटला आलोय पण खंडाळ्याला न जातो. हो खंडाळ्याला न जाता आम्ही खंडाळा पॉइंटला आलोय. बरोबर आहे. आता खूप चालायचंय आम्हाला. चलो. बघा हे बघा इथून इथपर्यंतच दिसतंय खाली. त्याच्या पुढं काय दिसतच नाही. आणि डोंगर तर पूर्ण लपलेत. हे बघा आता 5x मी दाखवते. हे बघा इथे थोडं दिसतंय पण अजून काही दिसतच नाही. फर्स्ट पॉइंट
खंडाळा पॉइंट ना. पॉइंट आणि दिसत आम्हाला काहीच नाही. दिसत काहीच नाही कारण की धुकं आहेत ना खूप. पाऊस खूप आहे बाबा इकडे बघा. ते बघा जाणं रोहित सोबत चालत आणि सगळे लोक असतात ना तिथे रोहितच्या हाताला घेत ना आणि त्याला म्हणा झालं त्यांची अशी लोकांमध्ये हाताळीच करणार. आज माझ्या भावाची इज्जत झाली ना. पहिलाच पॉइंट आम्ही वरती चाललोय परत. सगळ्यांचे पाय दुखायला लागले. 2 किलोमीटर चालून आलोय तरी अजून इथं 2 किलोमीटर पुढं पॉईंट दाखवत होते. एवढे पॉईंट आहेत पुढं. लोकेशन लय भारी मस्त. झाड जंगल आहे अख्खं जंगल डोंगरावर. ही बघ ही झोप नाही आली. काय करते? दमलंय खूप. बाथरूमला नाही आली मला पायले दुखायला लागले. हे दुखतंय. चला आता आम्ही चालू पॉईंटवर गेलो दाखवतो तुम्हाला. फोटो काढतो आता. खंडाळ्या पॉईंट पासून ना कुत्र आमची पुढे चाललंय. पुढे जात नाही थांबतंय. आता आम्ही जवळ गेलो ना परत निघाल बघा आता पुढे जायला. आम्हाला आमची वाट बघतो ते पुढे गेलं ना बरोबर मागं वळून बघतो आम्ही आलोय आणि त्याच पॉईंटला चालले बरोबर. ते पुढे आम्हाला ज्या पॉईंटला जायचं ना त्याच पॉईंटला चालले ते बरोबर. आणि ते आम्हाला घेऊन चाललंय तसं बघायला गेलं तर. चला चल. मागणं तर आवाज ऐकतोय ना. हा कुणाचा आवाज. अजून लोक यायला लागले. थांबा आवाज चाललं. आम्ही आलो आता कसं चाललंय बघा. आता आम्ही आलो. आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. आम्ही जर थांबलो ना परत पुढे जाऊन थांबलो. अरे इको पॉईंटला सेकंड पॉईंट आहे आमचा. आता तुम्हाला लोकेशन दाखवतो कसलं जवळ पॉईंट आहे. हे बघा आता. हे बघा हा सगळ्यात बेस्ट पॉइंट वाटतोय मला इथून व्ह्यू. अजून बघायचं आहे. समोर दिसत लोक समोर येतो इथं लोक तिथं जायचं आपल्याला. तिथं अख्खं डोंगर इकडं इथून अख्खं पार करून त्या कोपऱ्यात जायचं. तो कोपऱ्याचा सीन तर भारी असणार साक्षी. तो सीन तिकडून अजून दिसणार ना असं. तिकडे बघा लय भारी डोंगराच्या अक्षरशः आम्ही भरपूर वरती. तर आता आम्ही आलोय हनीमून पॉइंटला. ह्या दोघांना आम्ही पाठवून देणार इकडनं. जाऊ तुम्ही. हनीमून पॉइंटला आलोय आम्ही. माझ्या भाऊ बहिणीला इथून फेकून. तर विषय असा आहे इथला दाखवतो. हा समोरचा डोंगर आहे ना दिसतो तुम्हाला. हा डोंगर आहे ना वेगवेगळ्या अँगलने बघायचा फक्त बस. काही नाही विषय. मगाशी तिकडून तुम्हाला दाखवलं. आता इकडून बघा हा धबधबा दिसला. तो मगाशी तुम्हाला तिकडून दिसला होता. आता इकडून बघा. कळलं का? काय नाही फक्त एक डोंगर फक्त वेगवेगळ्या अँगलने बघायचा आहे. फक्त त्याला पॉईंट म्हणून नाव दिलं. बाकी काही विषय नाही. तर हे बघा इथं कालपासून माकडांवर धावून माकड झाली. चला आता एवढं काय वाटलं नाही का? कसं वाटलं हनीमून पॉईंट? आम्हाला कसं वाटतं? काय नाही यांना बिचाऱ्यांना रे नाव हनीमून पॉईंट दिलाय. आम्हाला धबधबा चांगला वाटलं. तर काय एवढा एकच डोंगर तुम्हाला फक्त वेगवेगळ्या अँगलने बघायला भेटणार आहे. बाकी काही नाही. उगाच आलाय पण बरोबर आहे. मेन पॉईंट नाही. मेन पॉईंट तो डोंगरावर दाखवला. लुझा पॉईंट तो मेन बघायचा आहे. तिथून वेगळा जरा दिसेल आपल्याला. दाखवू तुम्हाला. टोटल इथे 8 दिवस पॉईंट आहे टोटल. तो माणूस तुम्हाला 3 दिवस लागतील जर फिरायचं म्हणलं तर. या काही दिवसात होत नाही. फक्त पॉईंट म्हणजे कसा विषय की वर आपण डोंगरावर आहे आणि ते डोंगराचे वेगवेगळ्या साईडने वेगवेगळे अँगल बघायचे निसर्गाचे. बाकी काही नाही. पॉईंट म्हणजे कसं काही वेगळं तुम्हाला प्रत्येक पॉईंटला काही वेगळं बघायला भेटणार नाही. फक्त डोंगर बघायचं निसर्ग बघायचा फक्त बस. चुकीतच नाही आलो थांबा तिकडे राहायचं. तर चला डायरेक्ट तुम्हाला मी लुझा पॉईंट दाखवतो. मेन पॉईंट जो आहे ना लुझा पॉईंट. आम्ही ना अक्षरशः चालत ना लुझा पॉईंटला आलेलो आहे. त्या इको पॉईंटपासून इथपर्यंत 1 तास लागला यायला आम्हाला. 11 निघलो 12ला पोचलो. मला असं पचका झालं असं काय वाटतंय आमचा. कारण विषय सगळी धुकं इथं बघा. जो पॉईंट तुम्हाला तिकडून दाखवलं होतं मी इकडं दिसतंय बघा इकडं. पण जो इकडं बघायला भारी सीन आहे. अक्षरशः एकदम तिकडे एकदम उंच डोंगर. हिल स्टेशन म्हणून तर नाव आहे ना माथेरान हिल स्टेशन. अख्खी धुकं आहेत. जर आम्हाला नेचर बघायचं होतं मला वाटत नाही किती बघायला भेटेल. अजून भरपूर पुढे आहे. मागं पाहिलं हे पण दिसतं ना एकदम तिकडं एकदम थांबा दाखवतो. दिसतं का? हे बघा इथं दोघी थांबले दिसले का? एवढी धुकं काही दिसत नसते. तर
बघू आता पुढं लोकेशनला जर भेटलंच चांगलं दाखवायला व्ह्यू तर मज्जा आहे, नाही तर काय फायदा नाही. त्या लोकेशन आलोय दुका गेली मेन पॉईंट विषय. तर बघू आता आम्ही मस्त लोकेशन बरं दुका गेली दिसते एकदम भारी निश्चित तुम्हाला दाखवतो. आम्ही त्या लोकेशनला इकडे आलोय. मला एक गोष्ट दाखवतो, एक मिनिट थांबा. इथं बघा हे बघा इथे ना एकदम इथं बघा हे बघा असं हे झूम केलंय मी. हां असं बघा बरोबर तिथं जाऊन कोणीतरी शिवाजी महाराजांचा मूर्ती ठेवलेली. किती लांब आहे बघा, दिसलं का एवढे लांब आहे, एवढे लांब पुढे तिथं जाऊन शिवाजी महाराज गेले असं हां गेले असं जाऊन बांधून वगैरे बरोबर तिथं दिसली का तुम्हाला मूर्ती, दिसली का साक्षी? त्याला चिटकून बसलाय. बाळाबा केवढीच आहे, बाळाबा केवढीच आहे छान केवढीच आहे बाळे. सोनू ए सोनू मला काय आवाज येते? सोनू पायल ती फिमेल आहे. ह्याचा बाप आहे बापा. अयो आला बघ लगेच. त्रास देऊ नका आम्हाला. या गरमागरम मॅगी खायला. मावशींनी आता मॅगी बनवली आमच्यासाठी मस्त गरमागरम स्पेशल आणि स्पेशल. घेऊन थांबलो आपल्यासाठी. हा आणि मावशींच्या हातात बघा दिसतंय का माकडे येतील ना म्हणून आम्हाला फुल हा प्रोटेक्शन करतात. हे बघा हातात घेऊन पुन्हा कशी आहे, छान आहे ना. माकडा हातातून घेऊन पुन्हा हो घेऊन काय पण वरती माकड आहे. मावशी थांबले तर पण हे बघा. तर आम्ही मगाशी धबधबा बघितला ना, तो लांबून नाही का धबधबा दिसत होता. खूप चालल्यानंतर आम्ही पोहोचलो धबधब्यापाशी आणि माझ्या गुडघ्याच्या वाट्या अशा व्हायला लागल्या ना, अशा व्हायला लागल्या. तो धबधबा बघितला असा किती लांब होता. आता आम्ही त्याच्या वरच्या पॉईंटला आहे. धबधबा इथून तो खाली पडतोय. तो तुम्ही मगाशी बघितला तो धबधबा इथून पडतोय आणि इथं बघा हे पाणी येत आहे. लय भारी वाटतंय. इथून बघा इथून धबधबा खाली, तो धबधबा इथून खाली पडतोय म्हणजे धबधब्याच्या आपण वरती कळलं का मस्त एकदम. तर गाईज वरती घे की किती काळा दिसतोय. आता काय विषय माहिती का, काळा तर काळा दिसणार, बरं तर बरं दिसणार. तर विषय असा आहे की आता आम्ही निघालोय परत जायला आणि एवढं भारी वाटलं ना आम्हाला फिरून फिरून. असा निसर्ग मी ह्याच्या आधी कुठंच बघितला नव्हता. देवकुंडला गेलतो पण तिथं पण असं नव्हतं. डोंगर बघितले मोठे मोठे डोंगर होतं फक्त. तिथे पण सीन चांगले आहेत पण आम्ही खाली गेलतो धबधब्याच्या. ह्यावेळेस आम्ही धबधब्याच्या वरती होतो आणि आता एकदम मेन म्हातारींची ओळख. जे लोक पहिले तिथे जातात आता आम्ही शिवडी तिथं चाललोय. येस टॉय ट्रेन. येस तर आता टॉय आता आम्ही टॉय ट्रेननी जाणार आहे. हा कारण की काल टॉय ट्रेनचा टायमिंग खूप लेटचा होता त्याच्यामुळे मग आम्ही ऑटोने आलो. पण आता आमच्याकडे खूप वेळ आहे म्हणून आम्ही टॉय ट्रेनने जाणार आहे. फोटोज व्हिडिओज वगैरे तिथे क्लिक करणार आहे. तर आता नाश्ता केलाय. नाश्ता नाही आम्ही दुपारचं जेवण केलेलं आहे. नाश्ता कसला तेच जेवण झालं. जेवण केलेलं आहे. पायाला गोळा खायचा म्हणून पायाला गोळा खाते. बघून घ्या तुम्ही बघितलं नसलं कधी गोळा खाता ना. लय टेस्टी लागतं. तर अजून आता 3:30 वाजले. 4:30 वाजता तिकीट भेटायला सुरू होतं मग 5:30 ला टॉय ट्रेन. आम्ही आलेलो आहे टॉय ट्रेन पाशी. हे बघा आता आम्ही ट्रेननी जाणार आहे. खाली उतरणार ट्रेननी. भारी वाटतंय ट्रेन पाशी आलं. भारी दिसतंय ट्रेन मधून. हे बघा तर आम्ही ट्रेनने वगैरे बघितलं. तुम्ही ट्रेनने आलेले. आता तुम्हाला माझी रोजची एकच कपडे दिसतील. हिनी आणि या पायलनी कालपासून 5-6 कपडे बदलत. पण पोरा बघा शेवटी पोरं असत.
दोघं आम्ही एकाच कपड्यावर आहे लय कालपासून. बाबा आळशी आहेत, ह्यांना सांगितलं आळशी बिळशी काय नाही. तर नाही बदलत. आम्हाला फोटो काढायचे आहेत, वेगवेगळं दिसलं दिसत नाही पाहिजे, ना असं कळलं का? वरती. असं खाली टेढं दिसतं पकडायला दिसतं लागतं. दिसतं दिसणार ना, का नाही दिसणार, काही दिसतच पाहिजे. टेढं पकडायला लागतं थोडं. तर आता आम्ही बाहेर चाललोय, तिथून निघणार, गाडी उतरणार बस. पुढं आता रोहितचं काम आहे वाशीला, ते वाशीला जाणार, ते काम करणार तेवढं, तिथून मग पुणे गाठणार. पुढे काय एवढं खास नाही आहे, जमलंच तर दाखवतो, नाही तर ब्लॉग पुढच्या 1 मिनिटाला एंड होईल. कसा ब्लॉग वाटला तुम्हाला, कसं वाटलं माथेरान, तुम्हाला डिटेल सांगायची म्हणे ना माथेरानची. तर पहिली गोष्ट, घोडेवाल्यांच्या नादी लागू नका. इथे इलेक्ट्रिक व्हेकल आहे, 35 रुपये, मस्त पोहोचतो ती. घोडेवाले पर पर्सन घेतो तुमच्याकडून 5 रुपये. पाऊस आला, लय घाण पाऊस आला. तर ठेवतो मी, पाऊस आला, थांबा जरा. तर आम्ही आता निघालो इथून. धुका बघा, ही संध्याकाळची 5:30-6ची धुकं आहेत. अक्षरशः समोरचा आम्हाला दिसतच नाही काय. हे बघा, रस्ता दिसत नाही समोरचा. मोबाईल मध्ये वाटत असेल, पण आम्हाला इथली लोक आहेत, प्रॉपर प्रॉपर यांना रस्ता माहिती. हा, यांना रोड माहिती आहे. हो, आपल्याला दिसत नाही बघ ना. फुल धुकं आहेत, फुल धुकं.